सो हॅलो अँड वेलकम टू डे 65. आज आहे 65 डे टू रेकॉर्ड, म्हणजे स्वतःचं रेकॉर्ड करून इंस्टाग्रामवर म्हणजे इंस्टाग्राम, यूट्यूब का कुठेही टाकायचं. ॲज अ इंट्रोवर्ट स्वतःचं आपण जर्नी आता रेकॉर्ड करायची चालू केलेली आहे, जे आपण 65 डेपर्यंत आलो आहे. ऑलमोस्ट मला वाटलं नव्हतं की मी 65 डेपर्यंत येईल, पण आपण 65 डेपर्यंत आलेलो आहे आता. तर आता तेच चालू आहे की आज काल आता मी तुम्हाला दाखवलं की मी काल ते चेन्स पॉकेटचं उघडून दाखवलं की कंपनीने खरंच तो पार्ट बदलला आहे का नाही. आता तो बदललेला आहे. तर आता मी काय करणार आहे की संध्याकाळी 4-5 वाजता मी स्वतः इथं 2-3 शॉप्स आहेत बाईकचे, तर त्यांना आता एक तर मी फोन तर करेल, नाही तर जाईल. तर माझं एक की त्यांचं चेन्स पॉकेट आहे, चेन्स पॉकेट बदलाचं म्हणजे चेन्स पॉकेट जे मला ब्रासचे पाहिजे काय तर 2500 पण पडतात, तेवाले घेऊन लावून टाकायचे त्यांना तर ते माझं, कारण की मला तो पार्ट तुम्हाला काल मी दाखवला की तो जरा असा प्ले येतोय, तर तो प्ले नाही राहण्यासाठी मला तो पार्ट मी नवीन टाकणार आहे. कारण की भाई एवढं रिपेअर झालं आहे, आता मला तिला नीट ठेवायचं, छान ठेवायचं, चांगलं ठेवायचं. आणि मला तीन काळे भावळी पाहिजेत भाई. मला तिन्ही मोटरसायकलवर आहेत ना, भावळ्या लावणार आहेत मी, काळे भावळे आहे. ती नजर कोणाला चिर लागू नये त्यासाठी. तर आता तेच आहे. आता बघू 4 वाजता आपण आता मी तर बबलू मोटर्स आणि 2-3 यांना फोन करणार आहे, त्यांना विचारणार आहे की त्यांच्याकडे ब्रास चेन आहे का एक्सपल्ससाठी. तर ते विचारून अगर असेल तर मी आज संध्याकाळी जाऊन, नाही तर सॅटर्डे संडेला मी जाऊन चेंज करेल. ते सगळ्यात बेस्ट आहे, कारण की संडेला तर आपली विंडशील्ड येणार आहे. माझं पूर्ण दिवस त्यात जाईल विंडशील्ड हे करण्यात. तर विंडशील्ड बदलेल आणि कधी पण मी आज जाऊन, मला आज का जायचं आहे कारण की मला एअर फिल्टर क्लीन करायचा आहे. एअर फिल्टर क्लीन आज मी केला तर 2 दिवस तो सुकायला घेतो, कारण की आपला BMS आहे, BMCचा आहे. ओके, BMCचा आपला एअर फिल्टर आहे, तो सुकायला 2 दिवस घेतो. तर त्यासाठी मला हे करायचं आहे. तो लेट्स सी आपण कसं हे करू. आधी आपण फोन करूया सगळ्यांना, बबलू मोटर्सला करूया, खारघरमध्ये 2-3 आहेत त्यांना फोन करूया. कारण की नेरूलमध्ये एकही नाही आहे. नेरूलमध्ये एकही असा प्रॉपर असा बाईकवाला नाही आहे. एक तर बबलू मोटर्स आहेत आणि 2-3 आहेत, त्यांना आपण फोन करून विचारायचं. त्या इफ असेल तर आपण जाऊन घेऊन यायचं. तर ते चलो करू, भेटू आपण जरा वेळात संध्याकाळी, की आपण एअर फिल्टरचा जो क्लीनर आणा जाईल त्यावेळेस आपण भेटू आपण परत. चलो बाय बाय. तर आता आपण झाले ऑलमोस्ट. माझं काम चालू आहे. मला आता नवीन काम आले, मला माझ्या CEO करून काम आले. तर आता मी ते करत बसतोय. पण मी आता मी त्यांना सांगणार आहे की मी 1 तासाचा ब्रेक घेणार आहे. आणि 1 तासाच्या ब्रेकमध्ये मी एक तर मंदिरात जायचं. मला सगळ्यात काही पण म्हणजे ते बाईकचं ते एअर फिल्टर क्लीनर आणण्याच्या आधी मला मंदिरात जायचं आहे, कारण की आज थर्सडेला स्वामींचे तर जायचं इज इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. तर ते करायचं आहे आधी, त्यानंतर पुढं जायचं आहे. आधी ते करूया, त्यानंतर मी पेट्रोल भरून आल्यानंतर आधी मंदिरात जाऊन त्यानंतर मी कॅमेरा घेऊन परत जाईल बाहेर पाहिजे तर आधी मंदिरात जाऊन यायचं आहे. तर आता मी त्यांना फोनमध्ये मेसेज केलेला व्हॉट्सॲप ह्याच्यावर. मी बबलू मोटर्सला मी कॉल केलेला. बबलू मोटर्सकडे ती जी ब्रासची चेन नाही आहे, ब्रासची त्यासाठी नाही आहे, तर याच्यासाठी तर आहे काय आपलं स्मार्ट ऑटो खारघरमध्ये तर आहे. तर आता मी त्यांच्याकडे जाईल, चेक करेल आणि बघू कसं आहे. कारण की मी स्मार्ट ऑटोला कॉल करत होतो, त्यांनी कोणीच फोन नाही उचलला. तर मी त्यांना मेसेज टाकलेला इंस्टाग्रामवर, पण त्यांनी बोललं की आहे आमच्याकडे. मी व्हॉट द कॉस्ट केली, कॉस्ट अजून पण सांगितली नाही. तर मी आता बोललं की आपण असंच चाललो होतं, 1 तासाचा ब्रेक घेण्याच्या याच्यात आपण फटाफट ते पण काम करून येऊया. तर चलो भेटू आता आपण. लेस फास्टमध्ये बोललो यार, लेस फास्टमध्ये बोललो, कारण की टाईम वेस्ट नाही करायचं, फटाफट सगळं संपवायचं त्यामुळं. तर चलो भेटू आपण पुढे जाऊ. बट कुठला व्ह्यू आहे हा? सुपर व्ह्यू आहे का हा? येस, सुपर व्ह्यू आहे. मला तेच पाहिजे होतं, सुपर व्ह्यू आहे का नॉर्मल व्ह्यू आहे तो बघायचा होता. चला खारघरला जाऊया 5-10 मिनटात, लगेच ते काम संपून परत येऊया. 7:30ला माझी एक मीटिंग आहे ऑफिसची, जी 7:30 to 8:30 चालणार. मला त्याच्या आधी फटाफट जाऊन येऊया आपण. तर आता मला माहीत नाही किती दिसेल तुम्हाला, कारण की नाईट टाईम आहे. नाईट टाईममध्ये किती दिसेल ते मला काही आयडिया नाही आहे. ओ ये
खूप काय काय घ्यायचं आहे यार. मला चेन्स पॉकेट घ्यायचं आहे. चेन्स पॉकेट नंतर मला ग्लव्स पण नवीन घ्यायचे. हे ग्लव्स फाटा लागलेत आता. आणि मी ॲक्च्युली ना आता बेसिकली बोलू ना, मी काहीच कॅरी नाही करत आहे. काहीच म्हणजे मी पेपर नाही ना, काही नाही. मी आता एवढ्या ह्याच्यात मी हे झालो आहे वैताग. तर माझी चड्डी खाली येते, जीन्स बसल्यानंतर एकदमच माझी जीन्स अशी खाली आली आहे ना. हां, दिस इज वाय आय लव्ह टू रेकॉर्ड रॉ व्हिडिओमध्ये. तुम्ही काही करा, एक्सपेक्टेशनच नाही आहेत ना की कसं हे करायचं आहे घरून. नुसतं व्हिडिओ शूट करायचं मेन ते, बाकीचं काहीच हे नाही की भाई हिरो बनायचं आहे. काही हे नाही की एकदम असं POV काढायचं, काय हे नाही. नुसते रॉ व्हिडिओ टाकायचे आहेत. कारण की लाईक हे बघा, मला रॉ व्हिडिओ आवडतात लोकांचे बघायला. तर माझ्यासारखे एक 10-15 हजार तर असेल लोक, त्यांना रॉ व्हिडिओ बघायचं आहे. भाई क्या हुआ, कौन किसको ठोकी. हो, ही पाईप खाली पडली काय. ओ माय गॉड. ओके, मी कॉक ॲक्च्युली बंद केलेला. साला मला बॅग घ्यायला पाहिजे होती यार. शिट, मला बॅग घ्यायला पाहिजे होती. मी साला सामान माझ्या ह्याच्यात आणू कसं. टाकीवर ठेवल्यानंतर घासून सगळं हे होऊन जाईल. टाकीची बोंब लागून जाईल. टाकीवर स्क्रॅचेस येणार. नो, आय कॅनॉट अफोर्ड टू गेट स्क्रॅच ऑन माय बाईक. त्यापेक्षा आपण 5 मिनटं जाऊया मागे घरी आणि आपण आपली बाईक घेऊन येऊ. हे काय बॅग घेऊया. दॅट विल बी द मोस्ट प्रिफरेबल. अरे दीदी, तुम्ही हजार्ड लाईट दाखवून का चालवत आहे. एक तर डेंजर असतं तुमची हे काय ड्रायव्हिंग, त्यात पण तुम्ही 20 सडकमध्ये तुम्ही हजार्ड लाईट लावून चालवत आहे. आता आय एम कन्फ्यूज ना की भाई लेफ्ट जाएगी का दीदी राईट जाएगी, असं झालेलं माझं. तर आपण 2 मिनटात परत येऊया. तर 2 मिनटात आपण परत येऊया बॅग घेऊन. तर 2च मिनटं थांबा आता, कारण की मला रूममध्ये पळायला लागेल ना. आती घाई तिथं माती खाई असं वालं सीन झालं आहे. तर भेटू तुम्हाला 2 मिनटात. चालू आहे ना. हां, अँड वी आर बॅक बेशरमासारखं वी आर बॅक. हां, तर आपण कुठं होतो. रॉ व्हिडिओज. आपल्याला ना रॉ व्हिडिओज टाकायला भारी मजा येते, कारण की अनफिल्टर आहे ना. हे मला अनफिल्टर व्हिडिओज बघायला का मला मजा येते अनफिल्टर्ड. कारण की कसं आहे की आपण स्वतः पण अनफिल्टर आहे. असं दुसऱ्यांच्या समोर 4 चौघांच्या समोर हाय हॅलो आणि त्यानंतर 4 चौघं गेल्यानंतर आईच्या तिच्या असं वाला नाही. आपण जे आहे. इफ तुमच्या समोर मी तुझ्या आईचा असेल तर तुमच्या मागे पण मी तुझ्या आईचाच असणार आहे. त्यामुळं मला रॉ राहायला आवडतं आणि ते कोणाकोणाला आवडत नाही. पण बरं आहे ना. हे भेंडी, हे थांब बे. चौक डेंजर चालवणारे पण डेंजर सगळेच. हे बघ बोच्या. एक तो चौक डेंजर, एक ते रिक्षावाले पण डेंजर साले, बोचे साले. अंगावरती घालतोय गाडी. एवढा मोठा भोंगा पण त्याला दिसत नाही का या बाईकचा. हां, खारघर. आपल्याला खारघरला पोचायचं आहे ना. खारघर काय जवळच आहे, त्यामुळे मी म्हटलं की लाईक बाईकवर जाऊन येऊ. कारण की कसं आहे की मला चेन बाय करण्याच्या आधी का चेन काही करण्याचे लाईक समोरासमोर बघितलेलं ते सगळ्यात बेस्ट आहे ना. त्यामुळं आपण चाललो आहे. अजून काय नाही. मी पाहिजे तर सॅटर्डेला पण गेलो असतो. इफ मला ती चेन नाही आवडली तर मी ऑर्डर करेल ना. माझं ते होतं की ते राज ऑटोमोबाईल शॉप का काय, त्यातून कसं की मी हे मागवलेलं ना आपलं मेन स्टँड.
त्याकडे आहे 2800 का 2000 किती तर आहे त्या ह्याच्यात. ब्रासचं सगळं चेन पॉकेट पुढचं मागचं सगळे तर प्रोसाठी, तर ते वाला आहे. तर मी बोललं की इफ इथं मला नाही आवडलं तर मी तिथून घेऊन येईल आणि इथं येऊन बदलेल. मग ते वाला आहे ना. हो शादी किसका नसीब फूटा, किसका नसीब फूटा. सिरियसली मी आता हे ना 2-3 दिवसापासून माझ्या डोक्यात काय माहिती, मला असं वाटतं की इज्जतीत प्रेम करून आहे ना काही नाही भेटत. सिरियसली तुम्ही इज्जतीत कोणाला प्रेम द्या, हे द्या, ते तुमच्यावरती चीटच होणार आहे ॲट द एंड. मला तसंच वाटतं, कारण की आपल्यावर झाले त्यामुळं. आणि असं पण नाही यार की प्रेम केलं मग इफ तुम्ही चीट केलं तर तुम्हाला ते हे पाहिजे ना, जराशी अशी लाज लज्जा, असं काही नाही. काही नाही म्हणजे काही नाही. असं हे होतं की ओके यू कॅनॉट स्पेंड ऑन मी, सो मी दुसऱ्याबरोबर चालले, असं वालं होतं आजकाल. पैसे आणि मेन काय होतं माहिती का, मग ह्या लोकांचं असं होतं की पैसे भेटले, मग समोरचा माणूस तुम्हाला लात पण मारत असेल ना तरी तुम्हाला चालतं, असं वालं. नुसतं पैशाला बघून तुम्ही कधी कोणाकडे जाता त्यावेळेस, म्हणजे समोरचा तुम्हाला एवढं असा हलगर्जीसारखा असा आत म्हणजे तुमची पार हे काढतो काय इज्जत, तसं वालंय. सो लेट्स सी आज आता आपण खारघर. मी या टाईमला खूप वेजानंच चाललो, म्हणजे अशा टाईमला मोस्टली असं खारघर बिरघर साईडला जात नाही कारण की ट्रॅफिक बिफिक असते त्यामुळं. पण आज मी खूप एजानंतर अशा टाईमला चाललो आहे की 6:30ला. मी कधी 6:30ला असं जात नाही या साईडला, म्हणजे आत्ता नाही जात आहे, आधी जात होतो. 4 वर्ष आधी आम्ही जायचो, 4 वर्षानंतर असं बंद झालं ना जायचं. ओ माय गॉड बाई येऊ नको. हां दिसतोय मी या साईडला आपली बाईक वर चढणार आहे, तरी खाली फुकट का मस्ती. ओ या मॅन. अरे ये क्या है, ही काय, अरे ये कौन सा रॉयल एनफील्ड है बे. रॉयल एनफील्ड काय होती ती बाईक. सिरियसली व्हॉट वॉज दॅट, आय डोंट नो. सरका सगळ्यांनी झटपट फटाफट साईडमध्ये हो, फटाफट झटपट फटाफट ट्रॅफिकमधून निघालो फटाफट. ट्रॅफिकमध्ये अडकलं तर बॉस आपल्याला विचारणार कुठे गेलेला. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड. मॅप बघून निघाला पाहिजे होतं मला, बट मी ॲट द एंड मला वाटतं मी लास्ट रोमधून फटाफट निघू शकतो इफ आय थिंक सो. इफ हे सगळ्यांना ब्रिजवरती जायचं असेल, इफ मला ब्रिजच्या खालून थांबे, मी आज सगळे रूल्स तोडणार आहेत. एक ऑफिस का फ़ोन कॉल तुम्हारे साथ क्या क्या कर सकता है टीम बाबू. ए बोच्या थांब ना, कधीचं हॉर्न वाजवत होतं माझ्या मागे. ऐ माझं होतं की लास्ट रूममधून आहे ना एकदम पुढे जायचं आणि तसं मग घुसायचं पुढे एकदम असं लेफ्टमध्ये. असं असं खतरनाक असं प्लॅन चालू आहे माझ्या डोक्यात, बट माहीत नाही कसं होऊ शकेल ते. आपला प्लॅन तो वही आहे. ओ या बेबी, वेट इट. हो वेट इट म्हणजे थांबा, नाही तर काय तर वेगळं समजायचे तुम्ही लोक. आजकाल डार्क जोक जास्त चाललेत त्यामुळं. अरे बोच्या, एकतर तू काळी काच तुझी, आज फोनमध्ये रील्स बघतोय भेंडी. तुझी गाडी एकतर आहे
मारुती. हे बघा कशी रील्स बिल्स बघत असतात यार हे लोक. काय काय झाले, कुठं नेलाय या देशाला रील्सनी. ओ माय गॉड, वेट, ओ माय गॉड, सो मच ऑफ हार. नवीन गाडी आहे का लग्न होऊन नवीन चाललेत, आय डोंट नो. साला कॅमेरा बंद करायला पाहिजे होता का? नाही, मी असाच हा व्हिडिओ आहे ना, असाच नो कट वट. मला कटिंग बिटिंग करायला नाही आवडत माहिती का. मला स्लो आणि मंद असे रॉ व्हिडिओ आवडतात. मला नुसतं एवढं पुरतं असतं ना की हां भाई इथं आता एवढा वेळ शांत आहे, म्हणजे जास्त वेळ शांत असेल तर ठीक आहे, पण असतं ना की हा कट करा नंतर अर्धा एक तासानंतर परत यासमोर, तसं आपल्याला नाही जमत. आय वॉन्ट टू शो एव्हरीथिंग. इट इज लाईक ताटापुढं पाटापुढं ते वाला सीन आहे. ते डॅनी बोलतो ना, कुठलं आता मला असं लक्षात नाही ती लाईन. ओ माय गॉड, लेफ्ट साइड मॅन. Oh my god. चला, इफ आता काय असेल, आता असेल बिसेल जाऊ दे. आता काय आपल्याला इथून जरा वेळच आहे, 1-2 मिनटात मी पोचतोय, तर मी कॅमेरा बंद करणारच नाही. तुम्ही रॉ मोटरसायकलचा आवाज ऐका, नो म्युझिक, नो. मी मुद्दामून बोलू ना, मी बॅकग्राऊंड म्युझिक यूट्यूबवर का नाही टाकत माहिती, मला ना ते कॉपीराईटचा इश्यूज नाही पाहिजे. सिरियसली, मला ते कॉपीराईटचा याचा कसलाही इश्यू नाही पाहिजे. त्यामुळे मी ना रॉ व्हिडिओ टाकतो. इफ आता इथून तिथपर्यंत जायचं आणि मी काही नाही बोलत असेल ना, मला ते मोटरसायकलचा आवाज, हॉर्न मारतो आवाज, तो असा रॉ आवाज आहे ना, तो सगळ्यांना द्यायचा आहे. की एक्सेलेशन दिला तर कसं असं फडफड ते मला सगळं ऐकवायचं आहे भाई मला. की हॉर्न वाजवतं हे ते सब कुछ दिखाना है भाई. सरक. ओ या, येऊ नका मध्ये कोणी पण, और आय विल डॅश यू लाईक अ डॅशिंग कार. कारण की रॉयल एनफिल्डचे ब्रेक एवढे भारी लागत नाही, टाईम लागतो लागायला. मग इट विल बी सीन लाईक टाटा गाडीनी कोणाला तर ठोकलं. हे बघ. अरे बोचविंदर साल्या, बघ तर मागे आगे पुढं हायवेमध्ये अशी गाडी घालतोय. मी पण असल्या स्पीडमध्ये की माझा पण ब्रेक हळूहळू लागत होता. सो प्लीज रॉयल एनफिल्डच्या मध्ये कोणीच नको या. मी हे तुम्हाला एक असं करकरीत विनंती देतोय. गाडी थांबायला टेन्शन आहे, अजून काय नाही. चला मग आता आपण आलो आपल्या स्मार्ट ऑटोला. बघू आता काय करू शकतो आपण. ओ माय गॉड, मला हो इथं पण आहे का, पण मला त्याकडे जायचं आहे. चलो बघू कसं आपण जातोय. चलो देन बघू. हो एक नंबर. चला बघू. आपण चेन्स पॉकेटचं हे दिलेलं आहे, मला उद्यापर्यंत चेन्स पॉकेट येऊन जाईल. तर ठीक आहे ना, उद्या मी असं पण नाही तर सॅटर्डे संडेज मी बाईकचं एअर फिल्टर क्लीन करणार आहे. कारण की कसं आहे की इफ मला एअर फिल्टर इफ क्लीन करायचा आहे, एअर फिल्टर सुकायला 2 दिवस जातो. सगळ्यात मेन गोष्ट तर ते एअर फिल्टर सुकायला 2 दिवस जातो. बट
मी थकलो आहे. काय होतं, एअर फिल्टर सुकायला 2 दिवस जातं, कारण की मी बोललो की आता चेंज पॉकेट बदलल्यानंतरच मी एअर फिल्टर चेंज करेल त्याचा. तो खूप सेन्सेबल बनेल माझ्यासाठी. तर रेकॉर्ड आहे ना, हां. तर माझ्यासाठी तर खूप एजात बनेल, सेन्सेबल बनेल. कारण की एकदा एअर फिल्टर काढलं ना 2 दिवस त्याला सुकायला लागेल. परत एक दिवस पकडा की त्याच्यावर तो ऑइल जे स्प्रेड होतं त्याला एक दिवस पकडा, असे 3 दिवस पकडा. तर 3 दिवस हे सगळं जाण्यात, त्यापेक्षा आपण हे करूया मग मंडे एका वेळेस संडेला इफ त्यांनी मला उद्या दिली तर मी सॅटर्डेला लगेच आमच्या इथंच हे चेंज करेल, चेंज पॉकेट आणि हे सगळं त्याचं. आणि त्याच्यानंतर पुढे त्यानंतर मग मी सॅटर्डेला नाही तर संडेला मी हे चेंज करू, म्हणजे एअर फिल्टर त्याचा क्लीन करेल मग. कारण की मला आता बाईक काढायची नाही यार कुठेही. ती आली आहे ना कधीपासून घरी, मला त्याला घरीच ठेवायची आहे. म्हणजे कधी पण त्याचं चेंज पॉकेट आणि हे सगळं चेंज नाही होत कधीपर्यंत. आणि एकदा सगळं काही चेंज झालं मग भाई बोंबलत फिरणार आहे सगळीकडं. सिरियसली बोंबलत फिरणार मी सगळीकडं. ओ माय गॉड. हाँ चलो भाई, टनल से जाना है. टनल 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 खाली भोग दैट. अरे सारा एयर फिल्टर क्लीनर ले मागे यार, सिरियसली. चलना ब्रो. कारण की कसं आहे की ते ॲक्सिडेंट कसं आहे की ते परवडतं पण. म्हणजे 1000 म्हणजे 1500-1600 रुपयेपर्यंत त्याचं क्लीनर आहे. पण कसं आहे की एव्हरी 5000 किलोमीटर नंतर बदलायचं आहे त्याचं. ब्रो चलो भाई, काय चालू आहे. ओके ओ माय गॉड, सो मच ऑफ हे आपले ना नॉनसेन्स लोक असतात ना की भाई आता आपण कसं इज्जतीत लाईनमध्ये थांबलेलो, इथं इज्जतीत लाईनमध्ये कोण थांबणार. हा बघ भाई, जाऊ दे ना काकांना पुढं, कशासाठी आपली घालवायची आहे. बाई सरका ना, थांबा ना आता. हे बघ, हर एक जणांना मध्ये शिरायचं, हर एक जणांना मध्ये शिरायचं आहे त्या काकांच्या. ओ माय गॉड, कचरा डब्यामधून असला घाणेरडा वास हेल्मेटमध्ये शिरलाय ना. भेंड असे शिव्या येतात ना. असे मी आहे ना, असा मुलगा आहे ना की मी ना असं कधी बाईकवर बसल्यानंतर आहे ना, तुम्ही तो एजावाला व्हिडिओ बघितला असेल ना, सुसाईड स्पॉटमधला. ती कशी अशी हात फिरवते आणि असं वेगळं हे होतं, त्याचा रूप चेंज होतो. तसं आहे आपलं की आपण ड्रायव्हिंगवर बसलो ना, आपला हात असा एक्सिलेटरवर पडला ना, मग आपल्या तोंडात एवढे शिव्या येतात ना भाई, एवढे शिव्या येतात ना की असं कंट्रोलेबल कधी कधी करायला लागतं. असं कॅमेराच्या समोर मला कधी असं कंट्रोल करायला लागतं. हां पण काय करू. त्यामुळंच मी बोलतो ना, रॉ व्हिडिओज. त्यामुळेच मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की रॉ व्हिडिओज ठेवायचे आणि मी जे आहे तेच दाखवायचे. उगाच भोकाट नाही, उगाच बोंबलत मला असं काही खोटं बिटं नाही दाखवायचे. आपण जसं आहे तसं. सगळ्यात माझा वीक पॉईंट काय माहिती का, सगळ्यात वीक पॉईंट साला माझा वीक पॉईंट आहे की लाईक मला मदत करायला आवडते.
माझा सगळ्यात मोठा वीक पॉईंट आहे माझ्या लाईफमधला, आणि तो सगळ्यात मोठा माझा लाईफमधला लुझिंग पॉईंट पण तोच आहे की लाईक मला दुसऱ्यांना मदत करायला आवडतं, पण दुसरे त्या याचा फायदा घेतात. दीदी सरका, दीदी सरका, दीदी सरका. ओ ये, ओ ये. आता ब्रिज पण नाही यार, इथं मी 80च्या वर नाही जाऊ शकत. 80च्या वर इथं कॅमेरा आहे. सिरियसली इथं कॅमेरा आहे. 80च्या वर गेला ना 2000चा फाईन. भाई 2000 मी पेट्रोल भरेल. 2 वेळा माझी टाकी फुल होईल भाई फाईन खाण्यापेक्षा. पण आता आज म्हणजे आज डे 65 आहे. पण आता डे 65 पण माझं असं झालं की लाईक हां मी बोलू शकतो, सगळीकडं हे करू शकतो, हक्काने असं बोलू शकतो असं मला वाटतं. पण तेच आहे की मी आता कसं की मी कॅमेरा बंद केलेला आज जाताना का हेच माझ्या जागेवर कोण दुसरा असता का तिसरा असता तो कॅमेरा त्यांनी चालूच ठेवला असता. पण माझ्या ज्यात तो तसा मला अजून पण कॉन्फिडन्स नाही आला ना की 4 चौकात आपण बोलायचं का काय. हे 4 चौकात म्हणजे मी माझ्या फॅमिलीच्या समोर म्हणजे घरातल्या घरात पण मी असं बोलू नाही शकत आहे की मम्मा आहेत हे आहेत का गाडीत आम्ही दादा गाडी चालवतो मी बाजूमध्ये बसलो आहे असं पण रेकॉर्ड नाही करू शकत मी. असं इंट्रोवर्ट लाईफ आपली अशी झाली. एकट्यामध्ये आपण लय भारी लय भारी आपण, पण सगळ्यांच्या समोर आल्यानंतर आपण जरा असं हे होऊन जातो. यस, आणि 12 तारखेला आपली ऑफिस पार्टी आहे एकदम फुल. ब्रो साइड में हट जाओ ब्रो. हा जीबीचा आवाज होता. जीबीने मी आवाज काढतो. इफ कोणाला वाटत असेल मी पाहतोय तर जा ना भाई. कोणतं लेप फुल मारत येते. ओके आपण 760 वरच होतो. नो टेन्शन. बाई पण हो यार, अरे माझ्या लाईफमध्ये ना एवढ्या लोकांनी धोका दिला ना, धोक्यावर भोका दिलाय मला. सिरियसली लाईफ इज धोका आणि मला भेटला नुसता भोका. ओ माय गॉड, माझा अलार्म वाजत चालला. आता अलार्म मी बंद कसं करू? मी तर थांबू पण नाही शकत. कुठला तर बटन दाबून इफ बंद झालं तर ठीक आहे मोबाईलचा, नाही तर ते घरी जात पण नुसतं टू 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 साला. मला काय वाटतं माहिती का, हे मोठे असे गाड्या घेतात ना 1-1 करोडचे, 60 लाखाचे, 70, 80, 90 असे ना, त्यांनी ना एक नंबर प्लेटच्या खाली ना अशी अजून एक नंबर प्लेट लिहिला पाहिजे. इफ गाडी को तूने कुछ किया तेरा घर इसमें चले जाएगा. असं सगळे जे मर्सिडीज आहेत, ऑडी आहेत, ज्यांचे 1-1 करोडच्या वरती गाड्या आहेत ना, त्यांनी अशी खाली एक नंबर प्लेटच्या खाली एक नंबर प्लेट लिहिला पाहिजे कि अगर तूने गाड़ी को पीछे से ठोका तो तेरा घर इसमें चला जाएगा. असं करून लिहिला पाहिजे. मग लोक कसे आहेत की जरा ऑडी बिडीपासून आधीच आपण तर लांब राहतो भाई, की आपल्याला आपली किडनी नाही विकायची आहे. पण असं लोकांनी करायला पाहिजे. इफ साला मी अशी गाडी घेतली ना, मी तर खाली लिहिणार की भाई गाडी को ठोका तेरा घर इसमें चले जाएगा. इफ मी अशी मर्सिडीज घेतली तर. कारण की सिरियसली ना की भाई ठोकल्यानं तर इन्शुरन्समध्ये होऊन जातं, पर्यंत कुल्ले कसले टाईट होतात त्यात लोकांचे. हा मी लय बोलायला लागलो आजकाल असं एकट्यामध्ये. पंच कसं आहे ना, गाड्यांचं पण कसं आहे, टाटा चले तो चांद तक नहीं तो शोरूम तक ही असे वाले टाटा आहे.
मारुति गाड़ियाँ कशी आहेत कि मैं तेरे को किधर भी लेके जाएगा, बट सेफ्टी का गारंटी नहीं है. टोयोटा इनोवा भाई किधर भी चल, मैं तेरे को किधर भी लेके जाएगा, किधर भी मेरी सर्विस होएगा, किधर भी, बट मैं तेरे को धोखा नहीं देगा. इट इज़ लाईक तसं वालं आहे टोयोटाचं. महेंद्र पण जरा 50-50 आहे कि मैं तेरे को किधर भी लेके जाएगा, बट इलेक्ट्रॉनिक का ज़रा सा लोचा है. अजून कुठल्या गाड्या आहेत? हे 3च आहेत ना, मारुती, टाटा, महेंद्र, टोयोटा. अजून कुठले? आपण तर असे कुठले बाकीचे हे सिट्रन आपल्याला माहीत नाही, कारण की त्यांचे अजूनपर्यंत मी असं रिव्ह्यूज नाही बघितलेत. तर तसं वाला सीन आहे. आणि इफ मी बोलू ना आता इज्जतीत बोलू ना, इफ कुठल्याही कार कंपनीला ना असं फुल फॉर्ममध्ये यायचं असेल ना, फुल फॉर्ममध्ये नुसतं गाड्या सर्व्हिसिंग आहेत ना, म्हणजे म्हणजे जे सर्व्हिसिंगमध्ये केल्यानंतर आहे ना, तुम्ही असं करा की भाई त्यांनी वर्षानंतर गाडी परत यायला पाहिजे. वर्षाच्या आधी हां आता तुम्ही बोलणार की आमचा लॉस आहे, गाड्या खराब नाही झाल्या तर आम्ही रिपेअर कसे करणार. भाई मग तुमची गाड्याच कोण नाही घेणार. तेच आहे. हो येस आहे. हे बघ हो हां भाई थांबलो आहे. ओके आपण जाऊ जा ना भाई. ओके ओ ये. आणि मी घरी गेला तर दाखवतो तुम्हाला, एअर फिल्टरही दाखवतो. एअर फिल्टर पण मी घरी गेल्यानंतर तुम्हाला मस्तपैकी अनबॉक्स करूया आपण एअर फिल्टरचं क्लीनर आज अनबॉक्स करू का मी आज दाखवतो. पाहिजे तर क्लिनिंगच्या वेळेस मी अनबॉक्स करूया. कधी पण मी अजून असं व्हिडिओ बघून त्याचा मेमराईज करून घेईल ना, व्हिडिओ असं बघून मी त्याला मेमराईज करेल की भाई आता आपल्याला माहिती की कसं धुवायचं, हे कसं वॉश करायचं, कसं क्लीन करायचं, मला सगळं माहिती. मी खूप वेळा व्हिडिओज बघितलेत. ओके नुसतं आता तेच आहे. मला काय पाहिजे माहिती का, मला ते छोटे स्प्रे बॉटल्स असतात ना, असं फुसफुस मारायचं ते पाहिजे. कारण की ते सगळ्यात बेस्ट असणार आहे की इफ त्याचं ऑइल स्प्रेड करण्याचं ना, ते सगळ्यात बेस्ट असणार आहे. ब्रो आय डोंट नो. येस आता असं आहे की आपल्याला दोन्ही बाईक, मला ना काळी भावळी पाहिजे. काळी भावळी येते ना ती मला ना दोन्ही बाईकवर लावायच्यात. असे पुढंच लावणार आहे भाई. मला तर वाटतं या बाईकला ना नजर आहे ना ती सिंगल सीटरमुळे लागत असेल. आणि एक्सपोजवरती तर भाई किती जणांची नजर असेल ते नाही माहीत मला, बट आय रिअली फील की असंच काय तर असेल. तर मला ना काळ्या भावळ्या पाहिजेत, भावळ्या असे मोठमोठे पाहिजे एकदम अशी. अरे दादा गर्लफ्रेंडला मागे सोडलं तू, असं कसं? ऐसा कैसा तूने रस्ता क्रॉस में ही आज छोड़ दिया उसका, आणि परत पण नाही आला. काय नाही दीदी तुमचं पुढं काय नाही होणार आहे. इज्जतीत बोलतोय, पुढं काय नाही होणार आहे तुमचं. मला इथून लेफ्ट 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 राईट 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 BMW फाईट फाईट फाईट. आय एम पोकीडॉन. आणि चला भेटूया जरा वेळात आता आपण. चला माझ्या ह्याच्यातले ना मला ना मेमरी सगळी कमी करायची माहिती का. माझ्या ह्याच्यात ना मेमरीज नाही आहे माझ्या ह्याच्यात. काय आपल्या कॉम्प्युटरमध्ये एवढे सगळे व्हिडिओज फुल झालेत ना, त्यांचे रील्स बनवायचे सगळं बनवायचे, पण बनवायलाच टाईम नाही आहे. बनवायला टाईम असेल तर मी त्यात खूप टाईमपास करत असतो, असं होतं. तर भेटूया तुम्हाला जरा वेळात.
बाईक बिक हात लावूया. आधी आपण आपला आता कॉल चालू होईल. 7 झालेत. कॉल अटेंड करू त्याच्यानंतर हे करू. तर चलो देन.